सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आज म्हटली जाईल। एकीकडे जर विचार केला तर अमेरिका इराण यांच्यामध्ये पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। याचाच थेट परिणाम जर बघितला तर आज सोन्याच्या दरामध्ये 2000 आणि चांदीच्या दरात तब्बल 4000 रुपयांनी मोठी घसरण 24 तासामध्ये या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे। नेमकी जागतिक अस्थिरता असेल किंवा अमेरिका इराण या देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ही संपूर्ण परिस्थिती जळगावच्या सुवर्णनगरीत आपल्याला पाहावयास मिळते आहे आणि याचा दिलासा ग्राहकांना नक्कीच झालेला आहे। त्या नेमकी जी सोने आणि चांदीच्या दरामध्ये का घसरण झालेली आहे, सोन्याचे भाव काय आहे याबाबत बोलण्यासाठी स्वतः सोने तज्ञ आपल्यासोबत आहे। त्याचा काय सांगाल, सोने आणि चांदीच्या दरात जे दिवसेंदिवस या ठिकाणी घसरण पाहावयास मिळते आहे, आज कशी घसरण झाली, काय कारण आहे? कम्पॅरेटिव्हली उद्यापासून बघितलं तर सोन्यामध्ये जवळपास 2000ची घसरण केली आहे, उतरलं आहे आणि चांदी 4000 रुपये किलो जवळपास उतरलेला आहे। आणि याच्या हिशोबाने म्हणता एक मेन कारण तेच आहे की जे जागतिक अस्थिरता आणि वॉरचं सिच्युएशन परत झालेले आहे इराण आणि अमेरिकाचं, ते मोठी कारण आहे। आणि जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहे त्यांचा सेंटिमेंट आज सेलचा होता, तर तो त्याचा इफेक्ट आपल्याला दिसायला भेटलो। दादा, सोने आणि चांदीच्या दरात ज्या पद्धतीने आता घसरण होते आहे, नेमका आजचा सोन्याचा दर चांदीचा दर काय आहे? आजचा सोन्याचा दर आहे 14,060 रुपये प्लस जीएसटी म्हणजे 1 ग्रामाचा, आणि चांदीचा आहे 2,24,700 प्लस जीएसटी किलोच्या मागे। दादा, याची जे कारण आहे ते युद्धजन्य परिस्थितीमुळे दिवसेंदिवस सोने चांदीच्या दरात त्या ठिकाणी घसरण पाहावयास मिळते। मात्र एकीकडचा विचार केला तर ग्राहकी कशी आहे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये? जळगावमध्ये ग्राहकी यामुळे सर्वसामान्यांना फरक पडतोच आहे, त्याचा मी नकार करणार नाही। पण ज्यांना घ्यायचं ते घेत आहे, आणि जे घेत आहे ते यामध्ये ओल्ड गोल्ड एक्सचेंज करायला त्यांना प्रावधान आहे। पुराणा सोना किंवा पुराणी चांदी ते आणताय, जुना सोना जुना चांदी, आणि त्यामध्ये एक्सचेंज करतायत ते। दादा, यापुढे सोने आणि चांदीच्या दरामध्ये कशा पद्धतीची चढ उतार पाहावयास मिळणार आहे का? ही जी सोने आणि चांदीचे दर आहे याच ठिकाणी स्थिर राहतील का? एक सोने तज्ञ म्हणून ग्राहकांसाठी एक काय सल्ला असणार आहे, सोने आणि चांदी खरेदी करावं का आजच्या स्थितीला? हे जे रेट आहे ते छान आहे, कारण की आपण जे रेट बघितलेली आहे, आपण 1.5ची रेट बघितली, आपण 1.70ची रेट बघितली आहे, तर ते त्याच्यामुळे हे रेट बरोबर आहे घ्यायला। पण व्हॉलेटालिटीमध्ये मी काही सांगू खरं किंवा एकदम कॉन्क्रीट सांगू शकत नाही। जवळपास 15-20 दिवस 1 महिन्यापर्यंत ते चढ उतार होऊ शकतो, पण लॉंग टर्ममध्ये दिवाळीपर्यंत किंवा इयर एंडपर्यंत यापेक्षा जास्तची अपेक्षा आम्हाला। निश्चितच आपण बघितलंय की सोने आणि चांदीच्या दरामध्ये दिवाळीपर्यंत पुन्हा या ठिकाणी वाढ होऊ शकते। मात्र असं असलं तरी हा जो आजचा जो दर आहे सोने आणि चांदीचा हा स्थिर आहे, त्याच्यामुळे ग्राहकांनी संभ्रम अवस्थेत न राहता आजच आपलं सोनं या ठिकाणी खरेदी करावं किंवा बुक करावं। इतर पुढील दिवसामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा या ठिकाणी वाढ होऊ शकते असं मत या ठिकाणच्या सोने तज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। नितीन अंदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।